ऐतिहासिक नळदुर्गमध्ये जे आहे खंडोबाच्या यात्रेनिमित्त जे आहे कुस्तीचा महादंगल या ठिकाणी रंगणार आहे। आज आपण पाहू शकतो कुस्तीच्या या आखाड्याचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आखाड्याचे जे आहे प्रमुख आपल्या सोबत आहेत, जे सर कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे? दरवर्षीप्रमाणे यावर्षी 4 जानेवारी 2026 ला आमची कुस्तीची दंगल आहे, कुस्तीचं मैदान होणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जो नियम ठरवला म्हणजे अगोदर पूजा करायचं, उद्घाटन करायचं, तसं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। तसा हा प्रकल्प राबवताना फार कष्ट झालेले सर आम्हाला, आता ते काय सांगण्याचा हरकत नाही। तरी पण आमची कमिटी दरवर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेतले पैलवान आणतात, जे कुठेच असं घडत नाही। आता परवा आंदोलन आम्ही पाहिलं तर आम्ही याही वर्षी ती योजना त्या पद्धतीने आमची अशा पद्धतीने जे आहे व्यवस्थित कुस्त्याचं नियोजन केलेलं आहे। या आखाड्या रखण्यामध्ये जे आहे खूप महत्वाची भूमिका जी आहे ठाकूर साहेबांची राबवली जाते। साहेब काय नियोजन आहे यावर्षी? यावर्षी साहेब सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यात्रा कमिटी आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान आपण कार्यक्रम करत होतो। प्रशासकीय काळ सगळा गेलेला आहे। आता सन्माननीय या ठिकाणी नगरपालिका इथं निवडून आलेली आहेत, अध्यक्ष साहेब आहेत, नय्यर साहेब आहेत, तात्या आहेत। ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी महाराष्ट्र केसरीचा पैलवान इथं मोठ्या जिद्दीनं उत्साहानं अतिशय उत्साहाने या ठिकाणी कुस्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नय्यर जागीरदार आपल्या सोबत आहेत, कशा पद्धतीने यंदाची कुस्ती जी आहे, आपण राजकीय आखाड्यामध्ये बाजी मारल्यात, यंदाचा कुस्तीचा आखाडा कसा असणार आहे? यंदाचा या दरवर्षी खंडोबा यात्रा समिती मार्फत या ठिकाणी कुस्त्याचं जे त्या ठिकाणी आखाडा असतोय। 4 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे नगरपालिकेचं सहकार्य या ठिकाणी झालं नव्हतं। यावर्षी नळदुर्गकरांनी भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षांनी 11 नगरसेवक मेजॉरिटी दिलेली आहे। गावामध्ये फार उत्साह आहे। जसं नळदुर्ग नगरपालिकेमध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवलेला आहे। त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खंडोबा यात्रेमध्ये कुस्तीचा दंगल सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र केसरी प्रमाणे या ठिकाणी नगरपालिकेचं नियोजन करून या ठिकाणी महाराष्ट्रात नावाजलेले पैलवान या ठिकाणी आणून नगरपालिकेमार्फत पूर्ण सहकार्य करून या ठिकाणी नळदुर्ग खंडोबा यात्रेचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आम्ही नामकरण केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। अशा पद्धतीने जे आहे नियोजन केलेलं आहे, काय पैलवानाच्या नियोजनाने पुजाले परिवाराकडून नियोजन असणार आहे? पैलवान महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे, 100% ठरलेला आहे। आता फक्त तारीख 4 वेळा सांगायची आहे आणि हे गेल्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षीपेक्षा त्यापेक्षा जास्त प्रमाणात अतिशय उत्साहाने या ठिकाणी कुस्तीचं नियोजन केलेलं आहे। पुदाली परिवाराकडून जे कुस्तीच्या महादंगल मध्ये जे आहे महत्वाचं योगदान राहतंय, काय या वर्षीचं नियोजन आहे? कुस्तीचा जे महादंगल आहे त्यात कुस्ती समितीच्या वतीनं तर दंगल घडणारच आहे महाराष्ट्र केसरी आणून। त्यात पुदाले परिवाराच्या वतीनं चांदीची गदा मानाची ही प्रथम बक्षिसाला असणार आहे। त्यामध्ये पूर्ण तयारी आमची झालेली आहे। 2 वर्षी अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। अध्यक्ष कुस्तीचा महादंगल मध्ये यंदाच कसा असणार आहे? आपण बाजी मारलात, पहिलवानासाठी काय विशेष असणार आहे? विशेष म्हणजे पहिल्यांदा कुस्ती समितीचं मी आभार मानतो की खूप सुंदर इथं कुस्ती समितीकडनं कुस्त्या भरवल्या जातात आणि संयुक्त विद्यमानाने नगर परिषद तर्फे आणि येणारे आपल्या जे तालुक्यातले पैलवान आहेत हे महाराष्ट्र केसरी पर्यंत पोहोचवासाठी हे दंगल आहे। खरं तर प्रत्येक इथं महाराष्ट्र केसरी सुद्धा येऊन गेलेला आहे। आपल्या भागातले काही पैलवान नावलौकिकसाठी हे दंगल खूप महत्वाची आहे आणि असंच सगळ्यांना मी एक कुस्ती समिती पहिल्यांदा आभार मानतो आणि असंच दंगल प्रत्येक ठिकाणी घडवावे हीच अपेक्षा करतो। नळदुर्गच्या मातीला चालना मिळावी, नळदुर्गच्या मातीला महत्व व्हावं, एकंदरीत या आखाड्याच्या माध्यमातून बोललं जातं। दादा, पहिलवाना असतील, यात्रेकरी असतील, यांना काय आवाहन करणार आहात? सर्व यात्रेकरूंना नळदुर्ग कुस्ती समितीतर्फे मी आवाहन करतो की सर्वांनी इथं महाराष्ट्र केसरी लेवलचे पैलवान इथं कुस्ती खेळण्यासाठी येणार आहेत। तरी त्या सर्वांची कुस्ती पाहण्यासाठी सर्व यात्रेकरूंनी व परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी या कुस्ती स्पर्धेचा आस्वाद घ्यावा व इथे हजेरी लावावी अशीच मी नळदुर्ग कुस्ती समितीतर्फे विनंती करतो। एकंदरीत पुदाले परिवार जे आहे खूप महत्वाचं या कुस्ती आखाड्यामध्ये योगदान राहतं। पैलवानाची जोडणी करताय, कसं कुठपर्यंत नियोजन आलेलं आहे, कोण कोण या ठिकाणी पैलवान उपस्थित राहणार? महाराष्ट्र केसरी अंदाजे शेळकेंना आमची विनंती चालली आहे। आमची समिती जाऊन भेटली एक वेळी, आता अवेलेबल त्याची तारीख मिळाल्यानंतर आपल्या यात्रेत दंगल घडवण्यासाठी ते दरवर्षी येतात असतात महाराष्ट्र केसरी, यावर्षी आणण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आता आमच्या संघट आमचे आप्पा धरणे, नय्यर जागीरदार किंवा इतर सर्व टीम आम्हाला सहकार्य पहिलेपासून करत आहेत आणि ह्याच्या पुढेही करणार आहेत। आणि ह्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र पंचक्रोशीतून पैलवान घडावं ह्या अनुषंगाने आम्ही हे आखाडा घडवत आहे।
आणि त्या अनुषंगाने पैलवान तयार होत आहेत गावात.